तर आता बनवूया चवळीच्या शेंगाची भाजी। कांदा भाजून घेतलेला आहे, लसूण, कोथिंबीर, अद्रक याची पेस्ट काढून घेतलेली आहे। तर तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे। आता हे जिरं तळत आहे। आता हे जिरं तळून झाल्यावर यामध्ये जी काढलेली पेस्ट आहे ती टाकायची। जिरं तळून झालेलं आहे चांगल्या प्रकारे। आता काढलेली पेस्ट टाकूया। फिरून घेत आहे। आता हे चांगलं तळून घेत आहे। तर यामध्ये चवीनुसार तिखट, हे घरी तयार केलेलं तिखट आहे। मसाला घरी तयार केलेला, हळद ही पण घरीच तयार केलेली आहे। मग तळून घेत आहे सर्व। आता यामध्ये ज्या चवळीच्या शेंगा होत्या त्या टाकायच्या। काही दाणे काढून घेतलेले आहेत आणि काही ज्या कवळ्या शेंगा होत्या त्या खुडून टाकलेल्या आहेत। फिरून घेत आहे। मीठ चवीनुसार, फिरून घेत आहे। तर आता हे फ्राय करून झालेलं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे। यामध्ये जास्त पाणी नाही घालायचं। मी इथे थोडंसंच पाणी टाकलेलं आहे। आता याला 5 ते 10 मिनिटं उकळी येऊ द्यायची आहे। तर आता भाजी तयार आहे। आता प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। बघा कशी दाट रसाची छान भाजी तयार झालेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। तुम्ही पण नक्कीच